गणेश मंगलदास खोब्रागडे स्व राजीव गांधी विद्यालय वरवटमधील विद्यार्थी असून माझ्या शाळेतील 5 विद्यार्थ्यांनी एक ग्रुप तयार केलेला आहे, ज्यामध्ये मी स्वतः रितेश खोब्रागडे, स्नेहा दुर्योधन, जागृती रामटेके, ममता गुरनुले, संघवी खोब्रागडे यांचा समावेश झालेला आहे. आमच्या ग्रुपचे नाव आहे राजीव गांधी. विकसित भारत या उपक्रमाअंतर्गत आम्ही हा ग्रुप तयार केलेला आहे. आमच्या उपक्रमाचे नाव आहे स्वच्छ आणि समृद्ध गाव. आम्ही आमच्या परिसरातील अशा लोकांचे निरीक्षण केले आहे जे नेहमी आजारी पडत असतात. यावर निरीक्षण करताना आम्हाला कळले की हे आजार अस्वच्छतेमुळे व कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य रीतीने न केल्यामुळे पसरत आहेत व त्या कुटुंबातील व्यक्ती आजारी पडत आहेत. यावर उपाय शोधण्याकरिता आम्ही हा विषय स्वच्छ आणि समृद्ध गाव निवडला आहे. या विषयावर चर्चा आम्ही केली. अस्वच्छतेमुळे व कचऱ्याचे व्यवस्थापन न केल्यामुळे आपल्याला अनेक आजार होतात. दूषित पाण्यामुळे डायरिया, त्वचेचे रोग व डेंग्यू असे अनेक आजार आपल्याला होत असतात. या आजारांमुळे आपल्या कुटुंबावर आर्थिक नुकसान, वेळेचे वाया जाणे व आपल्या कुटुंबातील सदस्यांना असे आजार झाल्यामुळे आपले कुटुंब खचून जाते. यावर आपण काही उपाय करू शकतो. आम्हाला प्रश्न पडला की उपाय कोणते असतील. नंतर आम्ही त्या कुटुंबांना यूट्यूबवरील व्हिडिओ दाखवून मार्गदर्शन केले व त्यांना समजविले की ओला कचरा व सुका कचरा अलग टाकावा, नाहीतर त्याचे दुष्परिणाम आपल्यावरच होणार व त्याची भरणूक आपल्याला दवाखान्यामध्ये करायला लागणार. म्हणून आम्ही त्यांना अशा कुटुंबाशी निगडीत करून दिलं जे कुटुंब अस्वच्छतेमुळे त्यांचे स्वास्थ्य खराब होऊन त्यांनी होते. नंतर त्यांना आम्ही स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. आमच्या ग्रुपने ज्या प्रकारे त्या व्यक्तींना सांगितलं होतं ते व्यक्ती तसेच वागू लागले. ते व्यक्ती नियमित आपल्या शारीरिक स्वच्छतेबद्दल काळजी घेऊ लागले. ते ओला कचरा, सुका कचरा व ज्याचा आपण पुनर्वापर करू शकतो असा कचरा ते वेगळा टाकू लागले. त्यानंतर ते आपल्या परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावू लागले, जेणेकरून त्यांच्या परिसरातील कचरा हा नष्ट झाला, दूर झाला. तो परिसर स्वच्छ व सुंदर असा बनला. आता त्या परिसरातील कोणत्याही व्यक्तींना व कोणत्याही कुटुंबातील व्यक्तींना एकही आजार होत नव्हते. ते नेहमी स्वच्छ राहू लागले. अशा प्रकारे आमच्या ग्रुपने जे काम घेतले होते ते काम यशस्वीरित्या पार पाडले. गावाचे सरपंच व गावातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शाळेचे शिक्षक व मुख्याध्यापक व गावातील ज्येष्ठ नागरिक यांनी आमच्या कार्यक्रमाला मदत केली. मी त्यांचे आभार मानते.